नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रितू. भगवद्गीता ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे, जो महाभारताच्या भीष्म पर्वात समाविष्ट आहे. गीता 18 अध्यायांमध्ये विभागलेली असून त्यात 700 श्लोक आहेत. ही ग्रंथ अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद आहे, जो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर घडतो. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग यासारख्या विविध साधना मार्गांचा समावेश आहे. गीता जीवनातील कर्तव्य, धर्म, आत्मज्ञान आणि मोक्ष यावर प्रकाश टाकते. ती माणसाला कर्म करताना निष्काम भाव कसा ठेवायचा, कर्तव्याचं पालन कसं करायचं आणि जीवनाच्या उद्देशाचा शोध कसा घ्यायचा याबद्दल मार्गदर्शन करते. गीतेचं तत्त्वज्ञान केवळ धार्मिक ग्रंथापुरतं मर्यादित नाही, तर ती जीवन जगण्याची एक अचूक मार्गदर्शन आहे. त्यामुळेच ती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आदराने वाचली जाते आणि अभ्यासली जाते. गीतेचा अध्यायाचे सार आपण एका वाक्यात पाहू. अध्याय 1 चुकीचा विचार ही जीवनातील समस्या आहे. अध्याय 2 योग्य ज्ञान हेच आपल्या सर्व समस्यांचे अंतिम समाधान आहे. अध्याय 3 निस्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे. अध्याय 4 प्रत्येक कृती ही प्रार्थनेची कृती असू शकते. अध्याय 5 व्यक्तिमत्त्वाच्या अहंकाराचा त्याग करा आणि अनंताच्या आनंदाचा आनंद घ्या. अध्याय 6 दररोज उच्च चेतनेशी कनेक्ट व्हा. अध्याय 7 तुम्ही जे शिकता ते जगा. अध्याय 8 स्वतःला कधीही सोडू नका. अध्याय 9 तुमच्या आशीर्वादांची कदर करा. अध्याय 10 सर्वत्र देवत्व पहा. अध्याय 11 सत्य जसे आहे तसे पाहण्यासाठी पुरेसे समर्पण करा. अध्याय 12 तुमचे मन उच्च स्थानात ग्रहण करा. अध्याय 13 मायेपासून अलिप्त व्हा आणि परमात्म्याशी संलग्न व्हा. अध्याय 14 तुमच्या दृष्टीशी जुळणारी जीवनशैली जगा. अध्याय 15 देवत्वाला प्राधान्य द्या. अध्याय 16 चांगले असणे हे स्वतःचं एक बक्षीस आहे. अध्याय 17 आनंददायी वर अधिकार निवडणे हे शक्तीचे लक्षण आहे. अध्याय 18 जाऊ द्या, देवाशी एकरूप होऊया. ओम तत्सत. व्हिडिओ आवडल्यास गीतेतील अध्यायाचे सार एका वाक्यात आपण पाहिले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.